तर पुन्हा एकदा गुड मॉर्निंग मित्रांनो. मी आजच्याच दिवशी दुसऱ्यांदा म्हणतो तुम्हाला गुड मॉर्निंग. नालायकासारखं तुम्ही काय म्हणू नका गुड मॉर्निंग वगैरे. म्हणायचं का नाही तुम्हाला? हां, व्हेरी गुड. चला. अच्छा, म्हणजे तुम्ही ठरवलं की फक्त इंग्लिशच्या सरांना गुड मॉर्निंग म्हणायचं? अरे नाही, नाही, असं असेल तर सांगा मला. बरं ठीक आहे. तुम्हाला मी म्हणतोय गुड मॉर्निंग. ऑनलाईन तुम्ही जे आहात, वाटलं तुमची मॉर्निंग गुड असेल तर नक्की कमेंटमध्ये टाका गुड मॉर्निंग. ठीक आहे, हरकत नाही. हा सम फार विशेष आहे, फार विचित्र आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला शब्द तर दिसतोय सम. दिसला ना सम? अरे थांबा. एक मिनिट हां. तुम्हाला हा शब्द सम दिसतोय. सम बघितला की आपण तुटून पडतो कोणत्या फॉर्म्युल्यावरती? एस-एन. एस-एन या फॉर्म्युल्यावर जर तुटून पडलात सम बघून ह्या गणितासाठी, तर फसलात. म्हणजे हे असं होईल की तुम्हाला रस्ता माहीत नव्हता आणि अचानक 2 रस्ते आले आणि तुम्ही एक रस्ता निवडला फुल कॉन्फिडन्सने आणि 100च्या स्पीडने 150 किलोमीटर लांब गेलात. नंतर कळालं की रस्ता चुकलाय. परत रिव्हर्स यावं लागेल ना? समजतंय प्रॉब्लेम काय? निदान तसं नव्हतं करायला पाहिजे तुम्ही. माझ्यासोबत झालंय असं ॲक्चुअली. माझ्यासोबत झालंय. मी कायम ओव्हर कॉन्फिडंट असतो. असं जेव्हा कोणाला कॉन्फिडन्स नसतो ना, तेव्हा माझा कॉन्फिडन्स एकदम नेक्स्ट लेव्हल असतो. ठीक आहे. तर तसं करू नका. आधी विचार करूया आपण. 4 चौघांना विचारूया की रस्ता कुठला आहे? मला विचारा तुम्ही. प्रॉब्लेम काय बघा, इथे एन नाही दिलेला आहे तुम्हाला. पोरं विचार करतात लगेच. म्हणजे पोरं म्हणण्यापेक्षा सगळेच हां, म्हणजे तुम्ही म्हणू नका पोरी नाही करत का? मुलं सगळी विचार करतात. मुलं-मुली विचार करतात, की एन दिलाय, नाही दिलाय हे कसं कळेल आपल्याला? लगेच सांगतो. ह्याच्यामध्ये मला एन कुठे दिसत नाही. मला ह्याच्यात एन दिसतोय बघा. मला पण दिसतोय का सांगा मला? फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर्स. किती इव्हन नॅचरल नंबर्सचा सम काढायचा आहे? 123. तर एनची किंमत दिलेली आहे तुम्हाला. इकडे बघा ना, इकडे असं काहीच दिलेलं नाही. सम ऑफ ऑल. अरे ऑल म्हणजे किती? ऑल इव्हन नंबर्स बिटवीन 1 अँड 350. मित्रांनो 1 आणि 350 1 अँड 350 ह्याच्यामध्ये जेवढे इव्हन नंबर्स येतात तेवढ्या सगळ्यांचे ऍडिशन काढायचे. अरे पण जेवढे म्हणजे केवढे? किती येतात इव्हन नंबर्स हे तर माहित पाहिजे ना आपल्याला. 1 आणि 350च्या मध्ये किती इव्हन नंबर्स येतात हे तर माहित पाहिजे आपल्याला. मगाच्या गणितामध्ये 123 दिलं होतं की नाही? 123 दिलं होतं. विश्वजित कठीण जाते का समजायला? मी परत सांगू का? परत सांगतो. मगाच्या गणित नाही, नक्की समज बघतोय ना, म्हणजे विचार करतोय ना समजा. हां, हां. तर मगाच्या गणितामध्ये 123 आकड्यांचं तुम्हाला बेरीज काढायला लावली होती. ह्या गणितामध्ये किती आकड्यांचे काढायचे असं काहीच दिलेलं नाहीये. त्याच्यामुळे मी काय म्हणतो, तुम्ही पहिले एन शोधा. ठीक आहे. आता एन शोधण्यापूर्वी पण मला एक सांगू द्या तुम्हाला. इव्हन नंबर्स बिटवीन 1 अँड 350 हा शब्द फार महत्वाचा आहे. बिटवीन बिटवीन 1 अँड 350. मला सांगा सगळ्यात पहिली गोष्ट, हा इव्हन नंबर आहे की नाहीये? हा इव्हन नंबर आहे की नाहीये? आहेवाले कोण कोण आहेत? एक तरी? अच्छा, आज बकरा कोणी सापडलेला नाही आपल्याला. बरोबर आहे तुमचं. हा इव्हन नंबर नाहीये. ठीक आहे. हा आहे की नाहीये? हा आहे की नाहीये हा? काही लोकांमध्ये कन्फ्युजन आहे. कसं काय ठरवतो रे आपण इव्हन आहे की नाही? शेवटला 0 पण चालतो आणि 2 न भाग जाणारा नंबर पाहिजे. 2 न डिवाइड होणारा नंबर पाहिजे. तर त्याला म्हणायचं इव्हन नंबर. हा इव्हन नंबर आहे, पण आपल्या कामाचा नाही. का सांगा? काय दिलंय ते? बिटवीन. बिटवीन म्हणजे ह्या दोघांच्या मधले म्हणजे कोणते? 2, 4, 6, 8, 10. आता 350 तर इव्हन नाहीये. 350च्या आधीचा काय असतो? हे बघा, हा 350 इकडे लिहितो मी. हा तर घ्यायचा नाहीच आहे आपल्याला. ठीक आहे. 349 लिहितो आपण. 349. सांगा बरं, हा इव्हन आहे का? का नाहीये? कारण 9 येतो का 2च्या टेबलमध्ये? 9 2च्या टेबलमध्ये येत नाही विश्वजित. 9 हा 2च्या टेबलमध्ये येत नाही. त्याच्यामुळे याला इव्हन नंबर म्हणायचं नाही. ठीक आहे. मग 349च्या अलीकडे काय येतो? 348 येतो का नाही हा 8? हा, मग हा आहे आपला शेवटचा इव्हन नंबर. हे चालणार कुठपर्यंत आहे? 348 पर्यंत चालणार आहे. नक्की कळतंय कुठून कुठे चालणार आहे? 2 पासून 348 पर्यंत. असे एकूण किती इव्हन नंबर्स आहेत हे पहिले शोधलं पाहिजे. ते शोधल्यानंतर एसएनचा फॉर्म्युला वापरला पाहिजे. आठवते का मगाशी मी सांगितलं होतं? काही काही गणित असे असतील ज्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली एसएनचा फॉर्म्युला वापरू शकत नाही. तुम्हाला एन शोधावं लागेल. मग एन कसा शोधणार? टीएनचा फॉर्म्युला वापरून. बरं असू द्या. एपी नक्की काय आले, कशी लिहिले? आपण एपी जरा व्यवस्थित लिहूया. 350 का नाही घेतला आपण? चांगला प्रश्न आहे मित्रा हा. तू आज जवळ बसलायस आणि तुला हा प्रश्न पडलाय. मला कुतूहल वाटतं या गोष्टीचं, पण असो हरकत नाही. तुला मी सांगणार. पहिल्यांदा प्रश्न विचारलायस. तुझ्या प्रश्नाचं उत्तर विश्वजित देईल.
अरे विश्वजित प्रयत्न कर मित्रा. 350 का नाही घेतलं विश्वजित मला सांग. सापटवला धरून विश्वजित सांग लवकर पटापट. तरी हसतोय. सांग रे 350 का नाही घ्यायचं. त्याला माहिती आहे का रे. थांबा त्याला माहिती. तुम्ही उगाच आवाज देऊन त्याला सपोर्ट करू नका. 100% सांगणार तो. बघायचं तुम्हाला. सांग विश्वजित. ए नका रे सांगू. मला पण ऐकू येतं ना. हा बोला. बरोबर आहे. बोल बोल. अरे बोल बोल बोल. तेच आहे. तेच आहे एकदम बरोबर. अरे बोल ना. अरे सांगतो मी किती प्रोत्साहन देतो त्याला. बोल बोल. क्या बात आहे. टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांसाठी. एक एक नंबर. ऐका ऐका ऐका. हे बघा ऐका रे. ऐका ऐका. ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल आणावंच असं काय नाही. पार्टिसिपेट जरी झाला तरी तुम्ही खूप मोठे प्लेअर आहात. बरोबर आहे की नाही. तिथपर्यंत जाणं पण फार मोठी गोष्ट आहे ना. त्याने काहीतरी सांगितलं निदान. भले ते बरोबर असो चुकीचं असो हा भाग वेगळा आहे. आपल्याकडे अजून कस्टमर आहेत असे. आपल्याकडे अजून लोक आहेत. नाही नाही. चंद्रकांत आपल्याला सांगेल. चंद्रकांत सांग. 350 का नाही घ्यायचा सांग. काय प्रॉब्लेम आहे. याच्यानंतर हा मोर्चा मुलींकडे वळणार आहे. 350 का नाही घ्यायचं. विश्वजितचं बाय द वे उत्तर काय होतं ह्या ऑडियन्सला सांगतो मी ऑनलाईनवाल्या. विश्वजित म्हणत होता की 350ला 2 भाग जातो. जात नाही म्हणलं का. अच्छा जात नाही म्हणून त्याला घ्यायचा नाही बाबा. ठीक आहे हरकत नाही. निदान भाग जाण्यापर्यंत विचार तरी केला त्यांनी. हा चंद्रकांत 4-5 लोकांशी डिस्कशन करून तुझं उत्तर नकोय मला मित्रा. आता त्याला बाकीच्याने सांगितलेलं. इकडे 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 कोण सांगेल. प्रिया सांगेल. व्हेरी गुड. हे बघा हा शब्द आहे ते. आणि तुला एवढ्या जवळ बसून नाही रे कळाला. सगळ्यांना सांगितले ना मी. पण हुशार आहेस तू. बिटवीन रे. इकडे बघ विश्वजित. बिटवीन 1 and 350. बिटवीन म्हणजे मधले नंबर घ्यायचे. हा नाही घ्यायचा. हा पण नाही घ्यायचा. कळतंय का. मधले नंबर घ्यायचे. ह्याच्या अलीकडचे घ्यायचे आणि ह्याच्या पलीकडचे घ्यायचे. 1च्या पलीकडं 350च्या अलीकडं म्हणजे बिटवीन. कळतंय का. आता फॉर एक्झाम्पल 1 2 3 मला सांगा व्हॉट इज द नंबर बिटवीन 1 and 3. 4 वाले बाहेर जा डायरेक्ट उड्या मारत येत ना. अरे कसे लोक आहेत. 1 आणि 3च्या मधले नंबर सांगा. काय 2 आहे फक्त. समजतंय. बिटवीन 1 and 3. इंग्लिशची पंचायत आपली आहे का नाही. असं हरकत नाही. चला एपी लिहूया आपण इथे. द रिक्वायर्ड एपी इज. द रिक्वायर्ड एपी इज 2 येणार याच्यामध्ये बरोबर. 4 6 8 10 आणि शेवटचा नंबर येणार 348. 348 बरोबर आहे का. डाऊट आहे कोणाला. नक्की 348 हा शेवटचा आकडा असला पाहिजे. 349 लिहायचा नाहीये का कारण तो इवन नंबर नाहीये. ओके. आता आता आपल्याला एन फाइंड करायचा आहे मित्रांनो. पण मी तुम्हाला एक हिंट दिली होती टीएनच्या गणितामध्ये. हा जो शेवटचा आकडा आहे ना एपी मध्ये जर आपल्याला शेवटचा आकडा माहित असेल तर नेहा आपल्याला सांगणार आहे की त्या आकड्याला काय म्हणायचं असतं. नेहा बघा कसं काय आपल्याकडे जादू आहे की नाही आपल्याकडे. 1 मिनिटात आउट करून टाकलं की नाही. हा आता आपल्याला आर्या सांगेल ह्याला काय म्हणायचं शेवटच्या आकड्याला. बघ 2 ऑप्शन आहेत. एक तर एन म्हणू शकते. एक तर डी म्हणू शकते. ए आणि टी एन असे 2 ऑप्शन. आपल्या 2 कसे 4 ऑप्शन आहेत आपल्याकडे. काय म्हणायचं त्याला. काहीतरी म्हणावं लागेल ना. अंशू बताओ बताओ. गावलाय. आधी आत बसायचा पलीकडे. आता कोपऱ्यावर आलायस तू. सांग सांग सांग. व्हेरी गुड. ये ऐसा कॉन्फिडेंट होना चाहिए. एन टी एन पाय घसरतोय तुझा नुसता. टीएन एन असं काय करते. टीएन म्हणायचं याला. शेवटचा आहे ना. शेवटच्या आकड्याला टीएन म्हणायचं. टीएन म्हणजे लास्ट टर्म एनथ टर्म. ठीक आहे टीएन. चला लक्ष द्या. यश तू नाराज आहेस का तुला विचारलं नाही म्हणून. तुला चांगला प्रश्न विचारतो थांब जरा. इकडे बघा. हिअर ए इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 2. T2 इज इक्वल टू 4. टी कसा काढायचा सांगा रे पटापट फॉर्म्युला. T2 मायनस T1. मग काय लिहितं 4 मायनस 2. आन्सर किती आलं. ओके आपल्याकडे टीएन सुद्धा आहे.
टीएन किती आपला 348. नो प्रॉब्लेम. बरं आपण काय करतोय हे तुम्हाला कळतंय का पहिले? का करतोय मला सांगा आता. काय करतोय हे सांगा आणि का करतोय हे पण सांगा. म्हणजे समची दिशा काय आपल्याला कळणार आहे. काय करतोय आपण सध्या? एन काढतोय. का एन का काढतोय आपण? एस एन काढण्यासाठी एन काढणं गरजेचं आहे. कळतंय नक्की ना? हे माहित पाहिजे म्हणजे आपण का करतोय सगळ्या गोष्टी. चला पहिले आता टीएनच्या फॉर्म्युल्याने एन काढणार आहोत. कसा निघतोय बघूया आपण. इकडे बघा. टीएनचा फॉर्म्युला आपला टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू टी. चला टीएनची किंमत काय टाकायची? 348. ए ची किंमत 2. एन माहित नाही आपल्याला आणि डी ची पण किंमत 2 आहे. हा +2 इकडे गेल्यावर काय येईल रे? होत असतं असं. 348 मायनस 2 इज इक्वल टू एन मायनस 1 इंटू 2. चेक करा, डाऊट आहे? +2 इकडे आल्यावर -2. 348 मायनस 2 346 इज इक्वल टू एन मायनस 1 इंटू 2. चेक, डाऊट? चेक. पक्का? ओके. सो 346 इज इक्वल टू एन मायनस 1 इंटू 2. परत स्टेप रिपीट करतोय. ते तुम्हाला इकडून इकडे बघायला नको. बघा किती विचार केलाय तुमचा. एकदाच हेच इथे बघा. 2 मल्टिप्लाय करतो. इकडे गेल्यावर काय करणार सांगा? डिवाइड करणार आहे. तो 346 डिवाइड बाय 2 हॅज टू बी इक्वल टू एन मायनस 1. समजतंय का सांगा जरा? नक्की? विश्वजित, नाव खतरनाक आहे तुझं. नावाप्रमाणे बघ. हा, समजतंय ना? जिंकलो की नाही आपण? 2 1 जा 2, 2 1 जा 2, 7 जा 14, 3 जा 6. 174 इज इक्वल टू एन मायनस 1. आता -1 इकडे गेल्यावर काय येईल? 173 ना? 173 बरोबर आहे. कोण म्हणतो 174? 173 इज इक्वल टू एन मायनस 1. -1 इकडे गेल्यावर काय येईल? +1. 173 + 1 इज इक्वल टू एन. यांची किंमत काय मिळाली? 174. अशा प्रकारे एन मिळाला मित्रांनो. एवढं झाल्यानंतर लगेच दुसरा सम घेऊ नका. तर पंचायत होईल आपली. एस एन काढायचं ना आपल्याला. हा, एस एनचा फॉर्म्युला लिहायला लागेल आपल्याला. हे बघा, एस एन इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. मित्रांनो, या ठिकाणी अजून एक फॉर्म्युला एस एनचा, तो फॉर्म्युला वापरून हे गणित एकदम इझिली सॉल्व्ह होतं. मी काय करतो, दोन्ही वेने सांगतो तुम्हाला. हे दोन्ही वेने तुम्हाला सांगतो. म्हणजे काय होईल, तुमच्यापैकी काहींना किंवा तुम्हालाच भविष्यात असं नको वाटायला की अरे सरांना त्यावेळेला हा फॉर्म्युला येत नव्हता बरं का. असं होणार नाही. असं कधीच होणार नाही. पहिले ओरिजिनल बघा, म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला परत एकदा यूज कसा होता दिसेल. आपण अजून एक वे बघू. मी जर विसरलो दुसऱ्या वेने करायला तर मला आठवण करून द्या. ठीक आहे, फ्लोमध्ये असं होऊ शकतं. S174 यांच्या जागी 174 टाकायचं आहे. 174 डिवाइड बाय 2. 2 इंटू ए म्हणजे काय? 2च आहे. प्लस 174 मायनस 1 इंटू डी म्हणजे परत काय? ह्या 2 ने याला कट करा. 2 1 जा 2, 2 8 जा 16, 7 जा 14. S174 इज इक्वल टू 87 2 जा 4 प्लस 174 मायनस 1 173 इंटू 2 87 इंटू 2 3 जा 6, 2 7 जा 14, 4 1, 2 1 जा 2 3, 346. S174 इज इक्वल टू 87 इंटू 50. 35 गुणिले 87 करायचं आपलं. 35 इंटू 87, 35 इंटू 87, 7 5 जा 35, 5 3 7 जा 21 प्लस 3 24, 8 5 जा 40, 0 4 8 3 जा 24 प्लस 4 28, 5 4 8 प्लस 2 10 0 1 3045 3000 3045 0 आलं पाहिजे कारण अजून एक 0 आहे. S174 3045 हे उत्तर आहे. मात्र अजून एक 0 टाकायला विसरणार नाहीये मी. समजलं सगळ्यांना? आता हेच उत्तर शॉर्टकटने कसं काढायचं आपण इथेच बघून घेऊया. ह्या इथे जागा आहे आपल्याकडे. ठीक आहे. या 2 गुंठे जागेमध्ये आपण हे सगळं करूया आपण पटापट. इकडे बघा. चांगलं लक्ष द्यायचं आहे. कलर चेंज करतो.
तर लक्ष राहील. आपल्या प्लॉटची मार्किंग केली पाहिजे ना आपण. हे बघा, आता या ठिकाणी आपण एक प्रयोग करणार आहोत. म्हणजे पहिल्यांदाच तुमच्या आयुष्यामध्ये मी हा दुसरा फॉर्म्युला देतोय, पण लगेच काय गडबडून जाऊ नका. सोपा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला बघा, SN इज इक्वल टू N/2 T1 प्लस TN. काही लोक A प्लस TN पण लिहितात, आणि A आणि T1 काय वेगळं आहे का मला सांगा. A म्हणजेच T1 आहे की नाही. A म्हणजेच काय, T1. तुम्ही असं लिहिलं तर जरा सोपं पडतं, कारण T1 TN T1 TN T1 TN भारी वाटतं ना. इकडे पण टी, इकडे A लिहा, इकडे TN लिहा, कशाला ना उगाच. T1 प्लस TN. चला करूया. SN इक्वल टू N/2. अच्छा, N आपल्याला माहिती आहे ना. N माहित असताना असा हलगर्जीपणा करण्यात काय पॉईंट नाही मित्रांनो. S174 174 आहे का 175? ओके, 174 अपॉन 2. T1 काय आपला 2, आणि TN nth टर्म काय आपला 348. 348 चुकवू नका मला. 348 शेवटचा आन्सर बघूनच लिहिणार आहे मी आपला शहाणा माणूस आहे. मी आपला मल्टिप्लाय नाही करणार आहे. तुम्ही मला चुकवायचा काही प्रयत्नच करू नका. TN ची किंमत काय 348. 348. टेक अ लुक ॲट दिस. याने कट करा. 2 1 जा 2, 87. S174 इज इक्वल टू 87 इंटू हे किती येतंय 350. बघा कुठं आलो आपण. आलो का नाही कात्रजच्या चौकात. सांगितलं होतं ना 3045. कोणतं सोपं वाटलं सांगा बरं. साहजिक आहे, पण हे कधी करता येतं ह्यांना जरा जवळ येऊन सांगावं लागतंय. मग ह्यांना वाटतं की आपल्याशी पण संवाद चालू आहे. बरं, हे कधी करायचं जेव्हा तुम्हाला शेवटचा टर्म माहीत असेल. शेवटचा टर्म माहीत नसेल तर हे कसं काय होईल, होणारच नाही ना. जर TN तुमच्याकडे असेल ना, तर तुम्ही SN ला हा फॉर्म्युला वापरू शकता. TN जर नसेल तर हा फॉर्म्युला लागूच शकत नाही. नक्की कळतंय, कारण ह्याच्यामध्ये TN चा काय स्कोप आहे का, नाही. TN नसला तरी हा फॉर्म्युला चालतो. नक्की कळतंय. एक्झाम मध्ये कुठल्याही एका मेथडने करा. ह्याने गेलं तरी मार्क फुल आहेत आणि त्याने गेलं तरी मार्क फुलच आहेत. डाऊट आहे कोणाला. विश्वजित डाऊट आहे का. ओके, चंद्रकांत डाऊट आहे. समजलंय. ऑल राईट, चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. ठीक आहे.